नमस्कार. प्रशासनामध्ये होणाऱ्या घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण नेहमीच प्रशासनामध्ये होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात व्हिडिओ तयार करत असतो. लोकांपर्यंत जास्तीत जास्त घोटाळ्यांची माहिती जावी यासाठी प्रयत्न करत असतो आणि आपला हा प्रयत्न यशस्वी करायचा असेल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा, लाईकचं बटन दाबा, तुमचं काय म्हणणं असेल तर कमेंट करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळत जाईल असे व्हिडिओ बनवण्यासाठी. नाहीतर कोणी व्हिडिओ बघत नसेल, लोक बघतात, भ्रष्ट लोक बघतात, त्याबद्दल वाद नाही, पण लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जर कोणी करत नसेल तर मलाही वाटेल की कशाला आपण विनाकारण या वादात पडतोय, कशाला लोकांपर्यंत माहिती पोचवतोय. मग एक माणूस डिमोटिवेट होतो. असं होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करत चला आणि लाईक करत चला. लगेच व्हिडिओ बघत असतानाच लाईक करून देत चला. आजचा विषय आहे आपला जळगाव जिल्ह्यामध्ये 23 शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कसलीही की संच मान्यता बोगस प्रकारची झालेली आहे. म्हणजे शिक्षक भरती बोगस झालेली आहे. कुठं? जळगाव जिल्ह्यामध्ये, खानदेशात, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये हा प्रकार झालेला आहे. जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर नावाचा एक तालुका आहे, छोटा तालुका आहे. त्या अमळनेर तालुक्यामध्ये हा प्रकार झालेला आहे. तब्बल 23 शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केलेली आहे की ही बोगस भरती करण्यात आलेली आहे म्हणून. हा प्रकार काय आहे ते आपण आता बघूया. जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुका आहे, त्याच्यामध्ये तांबापुरा नावाचं गाव आहे. त्या तांबेपुरा गावामध्ये श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहे. आपण मागे बघितलं होतं अमरावतीच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीमध्ये EWS प्रवर्गाला इतर प्रवर्गांपेक्षा म्हणजे 10% नवीन आरक्षण आहे. कसं आहे, त्यांनी तिथं जास्त जागा होत्या आणि काही प्रवर्ग जे आहेत भटक्या जाती जमाती यांना अगदी म्हणजे जागाच नाहीत, शिक्षक भरतीमध्ये जागाच नाहीत. मग का जागा नाहीत, कशा नाहीत वगैरे एक व्हिडिओ आपण तयार केला होता. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच हे सुद्धा एक श्री शिवाजी हायस्कूल आहे, हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, तांबेपुरा, तालुका अमळनेर. इथं काय झालं, विद्यार्थी संख्येच्या आधारे दरवर्षी बोगस संच मान्यतेनुसार पदे दर्शवून एकच वर्षाच्या वेगवेगळ्या संच मान्यता स्कॅन करून गैरप्रकार केले जात आहेत. यासह शिक्षकांना परीक्षा पेपर, परीक्षा निकाल तयार करणे, पोषण आहाराची बोगस संख्या दर्शवणे अशी विविध कामे करण्यास भाग पाडले जाते. म्हणजे शिक्षकांवर दबाव आणला जातोय. काय दबाव आणला जातोय? तुम्ही बोगस संच मान्यता करा, बोगस विद्यार्थी दाखवा, बोगस परीक्षेचे निकाल तयार करा, पोषण आहाराची बोगस संख्या दाखवा, जेणेकरून पोषण आहाराची जी रक्कम आहे ती जास्तीत जास्त आपल्या संस्थेला कशी मिळेल असा दबाव टाकला जात आहे संस्था चालकांमार्फत. अशी तक्रार या 23 शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. हा जो अर्ज आहे, या तक्रार अर्जावर कोणाकोणाच्या सह्या आहेत तर ती नावं वाचतो मी आता. सुधाकर पाटील, संदीप गोसावी, हनुमंतराव पाटील, महेश बाविस्कर, संजय पाटील, वीरेंद्र सिसोदिया, शीतल देसले, अलका देवरे, केदारनाथ पवार, संगीता पाटील, शैलेश विष्पुते, प्रभाकर पवार, आधार पाटील, वनिता जवागे, ललिता पाटील, कैलास पाटील, गीता चौधरी, मनीषा पाटील, विद्या बत्तिसे, सचिन बहिरम, कैलास बिऱ्हाळे, उदय पाटील, या 23 शिक्षकांनी ही तक्रार केलेली आहे. मग या 23 शिक्षकांनी तक्रारीत काय काय म्हटलेलं आहे? शाळेत जेव्हा मीटिंग होतात ना, तेव्हा व्हिडिओ शूटिंग, CCTV कॅमेऱ्याची भीती दाखवून शिक्षकांमध्ये दहशत निर्माण केली जाते. शाळेच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे, पाळसे माध्यमिक शाळेची उपशिक्षक भरत कोळी यांची मदत घेऊन व्हिडिओ शूटिंग केली जाते. त्यातच या बैठकीदरम्यान सर्व शिक्षकांचे मोबाईल जमा केले जातात. म्हणजे शिक्षकांचे मोबाईल जमा केले जातात आणि बैठकीचे चित्रीकरण केले जाते. पाळसेच्या माध्यमिक शाळेचे उपशिक्षक भरत कोळी आणि संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे हे बैठकीचं चित्रीकरण करतात, पण शिक्षकांचे मोबाईल जमा केले जातात. अशी पण एक त्या तक्रारीमध्ये हा मुद्दा पण घेतलेला आहे. पण
मूळ तक्रार काय आहे की संस्था प्रशासनाने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाची बोगस संच मान्यता तयार करून त्यात 11 शिक्षक पदे असल्याचे भासवून शिक्षकांवर अन्यायी मार्गाने अतिरिक्त शिक्षक प्रक्रिया लादली गेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे 2022-23ची जी संच मान्यता तयार केली ती बोगस आहे असं यांचं म्हणणं आहे आणि त्यात 11 शिक्षक पदे आहेत असं तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. या संदर्भात ज्या कल्पना चव्हाण आहेत, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव, यांचं म्हणणं काय आहे की शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी जी तक्रार केली आहे त्या संदर्भात त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी केली जाईल असं या बाईचं म्हणणं आहे. बघू आता कल्पना चव्हाण किती पारदर्शकपणे करतात. असे घोटाळ्यांसंदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा.